श्रवण पठना करिता प्राप्त ब्रह्म सायुज्यता। अर्जुनाला उपदेशिले भय संसाराचे गेले। म्हणे नरहरी शेषशायी, म्हणे नरहरी शेषशायी, गीता ब्रह्मरूप पाही। अर्जुनाला उपदेशिले भय संसाराचे गेले। विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं।
अंगणात दोन्ही हातात चिपोड्या जशा गोपी अवतरल्या दिव्य शुभ्र दिसे फेटा सरल्या सुख दुःखाच्या वाटा शांत सावळे शरीर धारागमाच्या झरझर कपडे थपथप भिजले बाबा ज्ञानोबा शोभले जय जय नरहरिमा आई ग तुला नाही उपमा दोन्ही हातात चिपोड्या जशा गोपी अवतरल्या धन्य राधही नंदना रे धन्य तुझी करणी धन्य राधही नंदना रे धन्य तुझी करणी माझे वंदना तव चरणी माझे वंदना तव चरणी माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. उपस्थित प्रभुप्रिय सज्जनांनो, ब्रज संप्रदायाचे आचार्य राधिकानंदन धोंडूजी कुमार भालेगाव निवासी श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या अत्यंत लाडक्या भगवत भक्तांनो, श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा यांची पूर्ण कृपा आज तुमच्यावर झाली आणि जशी तुमच्यावर झाली तशीच या दासीवर पण झाली. पण नरहरी माऊलीची कृपा झाली, पण हे कोणामुळे झाली की ज्यांचं पूर्ण जीवन सद्गुरु सेवेत गेलं. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या संगतीत ज्यांचे 13 वर्ष गेले असे हरिभक्त पारायण निनाजी महाराज काटे श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांचे गुराखी. तुमच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर काटे बाबा, आणि तेच माझ्या आबा, की त्यांच्या पुण्यामुळे आज मी या ठिकाणी उभी आहे. नाही तर मला काहीच येत नाही, मागात एकही चांगला गुण नाही की नसे एकही साजरा गुणांगा असे कासया निर्मिले गोपी रंगा. माझ्या अंगात एकही चांगला गुण नाही, पण श्री समर्थ
समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांची कृपा तर आहेच, पण ते कृपा माझ्या आबाच्यामुळे आहे. की माझ्या आबांनी मी कोण होती की मला काहीच येत नव्हतं, की कुठले मी होते कोण ठाऊक होते मजला. कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. माझ्या आबांनी आमच्या पूर्ण परिवारासाठी भौतिक वादातली कोणतीच इस्टेट कमावून नाही ठेवली. 10 ताल्याची बिल्डिंग असली पण ते बी एक दिवस आपल्याला सोडूनच आहे. पण हे अशी इस्टेट माझ्या आबांना आमच्या पूर्ण परिवारासाठी कमावून ठेवली नाही. मग कोणची इस्टेट कमावून ठेवली की जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहे तोपर्यंत ती इस्टेट आमच्या सोबत राहणार आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की अशी कोणचीच इस्टेट अशी, ती इस्टेट एकच आहे की नरहरी आईच्या हाती सोपविले. नरहरी आईच्या हाती सोपविले. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. 13 वर्षात तुम्ही ना सर्वेनं पाहिलं, मी ना फक्त ऐकलंच पण तुम्ही ना डोळ्यानं पाहिलं की दास काठीची अवस्था कशी झालेली होती. लेकराईचं, पोरीचं, पोराचं, पत्नीचं कोणाच इकडे टेन्शन नाही, कोणा इकडे पाहायचं नाही, त्याची काही पर्वा करायची नाही. एवढंच काय, खाया प्यायची पर्वा नाही, स्वतःच्या जीवाची पर्वा नाही. श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांनी सांगितलं फक्त ते काम करायचं. बाबांनी काही बी सांगू, हो बाबा हो. श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाचं कीर्तन आडोळ गावामध्ये होतं आणि नरहरी माऊलीच्या मनात आलं की कीर्तनाले 2 गाड्याने. एका गाडीवर ड्रायव्हर होता पण एका गाडीवर ड्रायव्हर नव्हता. मग आता दोन्ही गाड्या कशा काय न्यायच्या. माझे आबा आश्रमामध्ये चक्कीवर दळण दळत होते. तेवढ्यात नरहरी बाबांना आवाज दिला, काटेबा. गेले आबाबाई. काय बाबा. नरहरी माऊलीने सांगलं की ललता बाजोडच्या चाब्या घ्या आणि आपली मोठी गाडी सुरू करा. 45 वर्षाचे माझे आबा
ज्यानं मोटरसायकलले स्पर्श करेल नाही, पण नरहरी बाबानं सांगलं ना ते काम करायचं. गाडीमध्ये बसले. आबाले हे माहित नाही की याले क्लच म्हणता, याले ब्रेक म्हणता, गाडी कशी चालू करा हे माहित नाही, पण नरहरी माऊलीने सांगलं ना ते काम करायचं. असं बाबाने सांगलं हे काम करायचं, असं नाही की बा करायचं आहे तर करायचं, तसं नाही. सर्व भावानं ते काम करायचं की सर्व भावे विकाले त्यांना आम्ही आमचे जीवन. आज कीर्तन सेवेकरिता घेतलेला अभंग श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचा आहे. माणसाचा हात तुटला तो जिवंत राहू शकते, माणसाचा पाय तुटला तरी तो जिवंत राहू शकते, दोन्ही डोळ्यांना आंधळा असला तरी तो जिवंत राहू शकते, पण हृदय जर बंद पडलं तर एका मिनिटात तयारी होते, माणूस मरून जाते. म्हणजे माणसाच्या शरीरात मेन काय आहे तो हृदय. महत्व कोणाला आहे तो हृदय आले. तसं या हिंदुस्थानचं वैभव म्हणजे भालेगाव बाजार, तालुका खामगाव आणि जिल्हा बुलढाणा येथे सोनार समाजात मांडवेकर कुळामध्ये राधा माता व धोंडूचे बाबा आनंदाने संसार करत होते. आणि अचानक काय झालं की तारीख 1 महिना 7 1929 सालात दिवा पेटला सोनार वाड्यात, उजेड पडला त्याचा दारी कोणाच्या घरी कधी गेली नाही, पैशाने स्पर्श केला नाही, स्वनामाचा उच्चार कधी केला नाही, पत्नीने स्पर्श केला नाही, गंडा दोरा निंबू नारळ कोणाला दिला नाही, कोणाचे कान फुटले नाही, कोणाला दीक्षा दिली नाही, कोणाला आपलं शिष्य करून घेतलं नाही. मग आता नरहरी माऊलीनं हे नाही केलं ते नाही केलं तर नेमकं केलं काय की कृष्ण भजनाची लावी अली गोडी. सद्गुरू माऊली नरहरी बाबा. श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांच्या नावापुढे एवढे अक्षर कसे काय लागले? आपलं तर कोणी गावात सुद्धा नाव बी घेत नाही, पण नरहरी माऊलीच्या नावापुढे एवढे अक्षर कसे काय लागले? तर त्या नरहरी माऊलीनं तसं कार्य केलं की श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा
एवढे अक्षर नरहरी माऊलीच्या पुढे लागले. एकनाथ महाराजांनी एका अभंगात असं वर्णन केलं की 17 अक्षरात असे तुझी मूर्ती, यज्ञेशा तुझ प्रती नमो नमो. जे ज्ञानी पंडित लोक आहे ते कोणचे 17 अक्षर समजव, पण आम्ही तर हेच समजतो श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा. आणि श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा यांच्या नावात काय ताकद आहे, नरहरी माऊलीच्या नामाचा काय महिमा आहे, हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर पहिले तट बसा. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. श्री संत ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराजांचा अवतार म्हणजे आमचे बाबा. सखोल चिंतन मनन करून मानव धर्माची चिकित्सा करणारा खरा वैद्य, मधुर वाणीने विश्व जिंकणारा विश्व विजेता संत, व्यर्थ गोष्टींना महत्व न देता भगवत भजन करणारा महात्मा, सफल जीवनाचे रहस्य उघड करून दाखविणारा भोळा संत, दररोज काही ना काही लिखाण करणारा खरा लेखक, गुलाबी ताजे झुपकेदार टवटवीत फूल म्हणजे आमचे नरहरी बाबा. रूप गुण व सौंदर्याचा भरगच्च खजिना, माया ममतेचा अखंड वाहणारा झरा, उबदार कुशीत घेऊन लेकरांना झोपवणारी माय, लीलाधारी देह धारण करून मानव धर्म शिकविणारा संत, नम्रतेचा कळस गाठणारी भाव मंदिरांची उंच व भगवी पताका, रसाळ फळे देणारे नंदनवनातील बारमाही कल्पवृक्ष, हरिभजनासाठी देहाचीही पर्वा न करणारा संत, रीतिरिवाजाप्रमाणे साध्या सोप्या भाषेत समाज प्रबोधन करणारा संत, बाहेरून सर्वसामान्य व आतून असामान्य असणारा संत, बारकाईने तपासणी करून अभ्यासांती सर्वस्व दान करणारा निर्भीड तपासणी. श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांच्या चरणस्पर्शानं पावन झालेली दिव्य भूमी, की काय या कुंभेफळ नगरीचं भाग्य अशीन की श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा
7 वेळा या गावात मिरवणुकीत फिरले आणि इथे माझ्या वाटेला ही कीर्तनाची सेवा आली हे मी माझं अहोभाग्य समजते. आणि त्यातही त्यात आज एकादशीचा दिवस की श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांनी एका अभंगामध्ये असं वर्णन केलं की एका पारड्यामध्ये जो आजच्या दिवशी कीर्तन ऐकेन, जो कीर्तन करेन, त्याला जर एका पारड्यात ठेवलं आणि एका पारड्यात जर देवाला ठेवलं तर वजन सारखंच भरेल. की गाती ऐकती कीर्तना, 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 गाती ऐकती कीर्तना. एकादशीचा दिवस पवित्र आणि त्यातही त्यात इथे ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचे भागवत रोज तुम्ही श्रवण करत आहात. की श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचं कीर्तन आणि भागवत ऐकलं म्हणजे माणसाचं मन तृप्त होऊन जाते. की बाबांचे शब्द जणू अंगावर पडते फुलं, हरपते देह भान जीवाला पडते. बाबांचे शब्द जणू अंगावर पडते फुलं, हरपते देह भान जीवाला पडते फुलं. आपल्याला परमात्म्याचे जळते भरजन, गोपाल कृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. की बाबा अभंगात सांगतात की गीता संत गीता देव, गीता मुक्तीचे वैभव. जसं देव आणि संत हे दोन वेगवेगळे आहे, पण भगवद्गीता हा असा ग्रंथ आहे की भगवद्गीता संत बी आहे आणि देव बी आहे. गीता संत गीता देव, गीता मुक्तीचे वैभव. की जे आपण जर त्याचं पठण केलं, वाचन केलं तर आपण संसारातून मुक्त होऊन जातो. अर्जुनाला उपदेशिले भय संसाराचे गेले. की धृतराष्ट्र आणि पंडुराजा हे दोघं भाऊ भाऊ होते. पंडुराजाचे 5 मुलं होते म्हणजे पांडव, धर्मराज, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. आणि
धृतराष्ट्राचे 100 मुलं होते, म्हणजे कौरव. नंतर कौरव आणि पांडव मोठ्याले झाले आणि पांडवाईनं कौरवाईने त्याचा हिस्सा मागितला. तेव्हा कौरवाईनं सांगितलं की काही तुमचा हिस्सा गिसा नाही, चला निघा उठून. ते कुठे जाणार? मग या जगात कोण होतं ते दे की माणसाला जर सुख सांगणं असलं तर देवाला सांगायचं आणि दुःखही सांगणं असलं तर देवाला सांगायचं. त्याला खूप अनुताप झाला की अरे हे आपल्याला आपला हिस्सा देत नाही. म्हणून ते 5 पांडव भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याजवळ गेले की आता देवाच्या शिवाय आपल्याला या जगात कोणता सहारा नाही कि अब कोई न सहारा बिनु तेरे नंदलाल सवरिया मेरे. कोई न सहारा बिनु तेरे नंदलाल सवरिया गोपाल कृष्ण परमात्म्याजवळ गेले. कारण या जगामध्ये तेनं त्याच्या जीवनाचा नावाडी गोपाल कृष्ण परमात्म्याने बनवलं होतं. तसं आपल्या जीवनाचा नावाडी श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाले बनवलं केलं की आपल्याला मग काही टेन्शन राहत नाही. आपलं सगळं दुःख श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा निवारण करता. पण कधी आपल्याला आपल्या जीवनाचा नावाडी श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाले करणं पडते की या संसार सागरात सागराले आलाऊत झाले नावाडी नरहरी मग कसा रे देव या संसार सागरात सागराले कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. ते पांडव गोपाल कृष्ण परमात्म्याजवळ गेले आणि नंतर गोपाल कृष्ण परमात्मा हस्तिनापूर मध्ये आले. पांडवाला सांगलं, कौरवाला सांगलं देवानं गोपाल कृष्ण परमात्म्यानं कौरवाला सांगलं की तुमच्या याच्यातलं तुम्ही काहीच देऊ नका, फक्त पांडवाला त्याचा हिस्सा द्या. नका हिस्सा देऊ, फक्त 5 गावाची जहागीर तुम्ही पांडवाला द्या. तेव्हा दुर्योधनानं सांगलं की सुईच्या टोकावर माईन एवढी जमीन आम्ही पांडवाला देत नाही. देवानं सांगलं व्हा मग युद्धासाठी तयार. ते म्हणत तयार आहे आम्हाला, आम्ही होतो युद्धासाठी तयार. नंतर युद्धाची तयारी झाली. पण गोपाल कृष्ण परमात्मा हस्तिनापूरहून निघायला लागले. तेव्हा दुर्योधन पळत आला आणि दुर्योधन गोपाल कृष्ण परमात्म्याला म्हणते की कृष्णा जेवण करून जाय म्हणून.
तेव्हा कृष्णानं सांगलं की तुझ्या घरचं मी अन्न खात नाही. तेव्हा दुर्योधनानं काय केलं की सोन्याच्या झारीमध्ये देवाले पाणी आणलं, चांदीचा गिलास, की देवा कोणाच्या हातून जर देव घेणार नाही दास दाशीच्या, तर स्वतः दुर्योधनानं आणलं. पण जसं गोपाल कृष्ण परमात्म्याचं नेलं, गोपाल कृष्ण परमात्म्याने सांगितलं की मी तुझ्या घरचं काहीच खात नाही, पाणी पित नाही. दुर्योधनानं विचारलं असं काहून? पांडवईचं आमचं वैर आहे, आम्ही एकामेकाचे शत्रू आहे, पण तू आणि माया काहीच नाही, पाणी तर पे. तेव्हा देवानं सांगलं की तू माझा जरी शत्रू नसेल पण यस्त माम देष्टी स माम देष्टी, जो माझ्या भक्ताचा शत्रू तो माझा शत्रू. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. नंतर देव विदुर काकाच्या घरी आले. विदुर काका घरी नव्हते आणि विदुर काकाची पत्नी घरामध्ये आंघोळ करत होती, न्हात होती, केस मोकळे सोडलेले होते. पहिल्या काळामध्ये शॅम्पू वगैरे काही नव्हते, म्हणून वावरातली माती आणत होते काळी आणि त्यानं डोकं धुवायचे. विदुर काकाची पत्नी त्या मातीनं डोकं धुवून राहिली, हात पूर्ण मातीनं भरलेले. गोपाल कृष्ण परमात्मा आले आणि दरवाजा वाजवला. विदुर काकाच्या पत्नीनं विचारलं कोण? तेव्हा गोपाल कृष्ण परमात्म्याने सांगितलं मी श्रीकृष्ण. असं म्हणता बरोबर विदुर काकाच्या पत्नीला एवढा आनंद झाला, तिला काहीच भान नाही की आपण आंघोळ करून राहिलो, आपले केस मोकळे सोडेले आहे, आपले हात मातीनं भरलेले आहे. विदुर काकाची पत्नी तशीच पळत आली, दरवाजा उघडला आणि तिला खूप आनंद झाला की देवासाठी काय करू आणि काय नाही. म्हणून घाईघाईमध्ये देवाला असं पिळं टाकलं बसले. भगवान गोपाल कृष्ण परमात्मा तेथे बसले आणि विदुर काकाच्या पत्नीला एवढा आनंद झाला की घराचे आला करुणा सागर, काय करावा पाहून चार, शोधून पाहिजे सर्व घर, पाठीभर केळे मिळाली. पूर्ण घर शोधलं. विदुर काकाची परिस्थिती नाजूक होती, म्हणून पूर्ण घर विदुर काकाच्या पत्नीनं शोधलं तर केळं सापडले. विदुर काकाच्या पत्नीनं ते घाईघाई घेतले आणि गोपाल कृष्ण परमात्म्याजवळ बसली. केळ्याचे पत्र काढले आणि तो अंदरचा मगज विदुर काकाच्या पत्नीनं खाल्ला आणि जे केळाचे साल होती ते गोपाल कृष्ण परमात्म्याला दिली. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. आणि भगवान गोपाल कृष्ण परमात्मा इथे आनंदाने खाऊन राहिले. काऊन? कारण विदुर काकाच्या पत्नीले भान नव्हतं. प्रेमात असंच होत असते. तेवढ्यात काय झालं की विदुर काका आले. पाहतात तर काय, गोपाल कृष्ण परमात्म्याने आपली पत्नी केळीचे सालपट खाऊ घालून राहिली आणि अंदरचा मगज ते खाऊ राहिली. विदुर काका पळत आले आणि विदुर काकाच्या पत्नीले सांगलं वेडे चालू तिथून धुई ते हात. विदुर काकाची पत्नी उठून गेली. नंतर विदुर काकाने काय केलं की मस्त शाईने हाताने केळीचे सालपट काढले. ते सालपट एकाने फेकले आणि अंदरचा मगज देवाला खायला दिला. आणि देवाला सांगलं की देवा ते वेडी आहे, तिला काही समजत नाही, आता हे काय. तेव्हा देवानं सांगलं की परंतु सतीने अर्पिले साल, प्रेम रसती परम रसाळ, विदुरा तैसी वस्तू अळमाळ, आजपर्यंत न मिळाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. गोपाल कृष्ण परमात्म्यानं विदुर काकाला सांगलं की काका, राम अवतारामध्ये माझी भूक फक्त शबरीचे उष्टे बोरं खाल्ले तेव्हा झाली, आणि कृष्ण अवतारात तुमच्या पत्नीने जे मला साल खाऊ घातली तेव्हा माझी भूक शांत झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू
घेणार नाही, मी फक्त तुझा सारथी बनेन. अर्जुनाने सांगलं कबूल आहे मला. नंतर गोपालकृष्ण परमात्मा आणि अर्जुन हे रथामध्ये बसले आणि अर्जुनानं सांगलं देवाले की देवा, रथ मध्य भागात घे, कोण कोण लढाईसाठी येलाय हे मला पाहायचं आहे. तेव्हा गोपालकृष्ण परमात्म्यानं मध्य भागामध्ये रथ घेतला आणि अर्जुनानं पाहिलं की सर्व कौरव आहे, पण ज्याच्याकडून मला ही विद्या प्राप्त झाली, द्रोणाचार्य भीष्माचार्य, हे इथे लढाईसाठी येलाय आणि येले मी कसा काय मारू. अर्जुनानं देवाला सांगलं की देवा, मी भीक मागून खाईन, पण मला राज्यबीज काही पाहिजे नाही, मी माझ्या गुरुले मारू शकत नाही. अर्जुन ऐकत होता. तेव्हा गोपालकृष्ण परमात्म्यानं अर्जुनाले भगवद्गीता सांगितली की त्या भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आणि 18 अध्याय, आणि आजचा तो दिवस आहे की आजच्या दिवशी भगवान गोपालकृष्ण परमात्म्यांनी अर्जुनाले भगवद्गीता सांगितली. म्हणून नरहरी माऊलीने सांगलं की अर्जुनाला उपदेशी दे, भय संसाराचे गेले. जशी भगवद्गीता देवानं सांगली अर्जुनाले, देवानं सांगलं की तू मार येले, नीलचा दाखला बसले, नीलचा दाखला त्याने मी बसलाय की मा मनुस्मर युद्धेच, माझं स्मरण कर आणि मार येले. तेव्हा अर्जुनानं तयार झाला युद्धासाठी की त्या अर्जुनाच्या मनातलं भय निघून गेलं. म्हणून नरहरी माऊली म्हणतात की अर्जुनाला उपदेशिले, भय संसाराचे गेले. श्रवण पठन करिता प्राप्त ब्रह्मसायुज्यता. भगवद्गीता समजली नाही, तिचा अर्थ समजत नसेल तर फक्त ऐका, ते वाचा, त्यानं काय होते, प्राप्त ब्रह्मसायुज्यता, ब्रह्मसायुज्यता त्याला प्राप्त होते. म्हणून श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाचं भगवद्गीतेवर एवढं प्रेम होतं की गावोगावाचे विद्यार्थी श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांनी जमा केले, 23 विद्यार्थी. आणि त्या 23 विद्यार्थीचे शिक्षक म्हणजे माझे आबा. पण श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाचं विद्यार्थीवर किती प्रेम होतं. आणि ते प्रेम काहून होतं, कारण ते भगवद्गीता त्यांची पाठ झालेली होती. श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा कुठून कार्यक्रमाहून आले की सर्व विद्यार्थी गाडीच्या भोवती उभे होत. आणि नंतर श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा गाडीच्या खाली उतरत नव्हते. पहिले विद्यार्थीला म्हणत, का रे बा, किती अध्याय झाले पाठ, किती श्लोक झाले पाठ. विद्यार्थीचा पहिले समाचार घेत आणि नंतर श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा गाडीच्या खाली उतरत होते की श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा वर्ण्याच्या आश्रमामध्ये विद्यार्थी आणले. काही दिवस माझ्या आबाई होतेच तेथे. विद्यार्थी वर्ण्याला होते म्हणजे नरहरी माऊलीचाही मुक्काम सहसा करून वर्ण्याच्या आश्रमात. सकाळी सकाळी श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांनी खुर्ची आणली स्वतःच्या हातानं आणि बसली खुर्चीवर. सर्व विद्यार्थीला बोलावलं आणि गीतापाठ सुरू झाला. प्रत्येकाले एक एक अध्याय म्हणायला लावत. बाबा किती श्लोक पाठ झाले, किती पुसट आहे, सर्व समाचार घेत होते की बाबाच्या अंगावर ऊन आलं. त्या उन्हानं श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा काळे सावळे पडले, माऊलीचा कलर लाल झाला. पण तरी भगवद्गीतेवर एवढं प्रेम नरहरी माऊलीचं की सर्व विद्यार्थीचा पाठ घेतल्याशिवाय श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा तेथून उठले नाही. काहून, कारण श्रवण पठन करिता प्राप्त ब्रह्म सायुज्यता. म्हणे नरहरी शेषशाही गीता ब्रह्मरूप पायी. की भगवद्गीता म्हणजे भगवान गोपालकृष्णाचं वाङ्मय मूर्ती आहे की तिचं जर आपण तिला वंदनही केलं तरी आपलं कल्याणच होते. म्हणून नरहरी माऊली म्हणतात की म्हणे नरहरी शेषशाही गीता ब्रह्मरूप पाही. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री
समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. माय बापा, प्रत्येक गुरुबद्दल लिखाण करायचं काम त्याच्या शिष्याला त्याचा अधिकार आहे तेवढा की आपल्या गुरुबद्दल तो काहीही लिखाण काम करू शकते, कितीही करू शकते. या जगाच्या पाठीवर कोण्या संतांच्या 2 आरत्या आहेत, कोण्या संतांच्या 3 आरत्या आहेत, पण श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबाच्या या जगाच्या पाठीवर 10 आरत्या. मग त्या 10 आरत्या लिहिल्या कोण? शाळेच्या प्रोफेसरनं की PhD करेलवाल्यानं? नाही. की जे कधी शाळेत गेले नाही, निरक्षर, त्याला अक्षराची ओळख नाही, तेनं श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या त्या आरत्या लिहिल्या. आणि आजचं कीर्तन त्या 10 आरतीवरच होणार. काहून की आश्रम कोणाचा आहे? श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबाचा. हे मंदिर कोणाचं आहे माहिती? श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबाचं. की या मंदिराने पाहून नरहरी बाबाच्या भक्ताईला किती आनंद होते की माऊलीच्या मंदिराचा कळस पाहता आनंद होतो मनी, आनंद होतो मनी, आनंद होतो मनी, आनंद होतो मनी. मंदिराचा कळस पाहता निरोधी आनंद होतो मनी, आनंद होतो मनी, आनंद होतो मनी, आनंद होतो मनी. धन्यवाद दिले माझ्या माऊलीचे मंदिर, दिले माझ्या माऊलीचे मंदिर. तिची पताका फडकते वर, तिची पताका फडकते वर. झाले धर्मात सार्थक त्याने पाहिले ते नयनी, आनंद होतो मनी, आनंद होतो मनी, आनंद होतो मनी, आनंद होतो मनी. माऊलीच्या मंदिराचा कळस पाहता निरोधी आनंद होतो मनी, आनंद होतो मनी, आनंद होतो मनी, आनंद होतो मनी. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. हे मंदिर बी इथे श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबाच आहे. इथे भागवत कोणाचं चालू आहे? नरहरी माऊलीचं. इथे बसलेली तुम्ही सर्व मंडळी कोणाचे लेकर आहे? श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबाचे. हे टाळकरी हे कोणाचे लेकर आहे? नरहरी माऊलीचे. आणि आज तुमच्या समोर जे एक दासी उभी आहे ते एक नरहरी माऊलीचं लेकरूच आहे. की जसं अमृताच्या समुद्रात तुम्ही ना आंघोळी केल्या, अमृताचे तुम्ही ना 10 घोट घेतले तरी माणूस अमरच होते. आणि त्याचा एक थेंबी तोंडात गेला अमृताचा तरी माणूस अमरच होते. तसं तुम्ही अमृताच्या समुद्रात आंघोळी केल्या इथे बसलेल्या प्रत्येकाने, कारण नरहरी माऊली तुमच्याशी बोलले. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांचा तो कोमल हात तुमच्या पाठीवर फिरला. काही भाविक भक्ताईच्या तोंडामध्ये श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांनी काल्याचे घास घातले. काही भक्ताईले कामं सांगितली. म्हणजे तुम्ही अमृताच्या समुद्रामध्ये तुम्ही ना आंघोळी केल्या. पण हे ज्या तुमच्या पुढे दासी उभी आहे श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा मूर्तिमंत होते तेव्हा मी खूप लहान होते. पण जसं अमृताचे 10 घोट पिले तर माणूस अमरच होते आणि एक थेंबी पोटात गेला तरी माणूस अमरच होते. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा यांच्या नांदुरेच्या आश्रमामध्ये दिवाळीचा दिवस होता आणि माझ्या आई बाबांनी मला
श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांच्या आश्रमात नेलं. पण तेव्हा मी खूप लहान होती, मला काही आठवत नाही. पण दिवाळीच्या दिवशी श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांनी माझ्या हाती फुरझडी दिली. आणि फुरझडी काय भेटते? उजेड. उजेड आला की अंधार गायब होते. तसं माझ्यावर काही पुढे संकट असतील, काही दुःखाचे डोंगर असतील, हे नरहरी माऊली पुढे दिसलं. आणि म्हणून श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांनी माझ्या हाती फुरझडी दिली. आणि हेच मी माझं भाग्य समजते. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा. तो मंदिर बाबाचं, हा आश्रम बाबाचा, आपण सर्व श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचे लेकरं. आज कीर्तनासाठी घेतलेला अभंगही नरहरी माऊलीचा, म्हणजे श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा चराचरात धरून उरले. म्हणून कीर्तन कोणाबद्दल व्हायला पाहिजे? नरहरी बाबाबद्दल. काहून? पंढरपुरात जर गेलं तर तुम्हाला फक्त विठोबाचं नाव ऐकायला भेटेल. वृंदावनला गेलं तर गोपालकृष्ण परमात्म्याचं नाव, आळंदीला गेलं तर ज्ञानोबा माऊलीचं नाव. तसं श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाच्या आश्रमात जर आपण आलो तर फक्त बाबाची कथा आणि बाबाचा गजर ऐकू यायला पाहिजे. जय नरहरी मा, जय नरहरी मा, जय नरहरी मा, श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांच्या 10 आरतीवर होणार आहे. तर श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांची पहिली आरती लिहिली कोण? तर श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचे भक्त होते रमेश देशपांडे वर्ध्याचे. तेनं नरहरी माऊलीची पहिली आरती लिहिली. श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाचं भागवत रमेश देशपांडेनं घेतलं वर्ध्याने. नरहरी माऊली गेली. 7 दिवस बाबांचं भागवत झालं. त्या भक्तानं सुंदर व्यवस्था केली होती. श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबासाठी संडास आणि न्हाणी करून ठेवली होती, तट्टेची आणि बाशीची. की श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचा ज्या ज्या वस्तूला स्पर्श झाला ते धन्य होऊन गेले. की श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाची न्हाणी धन्य, की आपली नरहरी माऊली त्या न्हाणीमध्ये स्नान करत होती. की बाबाच्या न्हाणीचंही ते आगळं वेगळं भाग्य.
बाबाच्या गाडीचं काही आगळं वेगळं भाग्य आहे की तिचा जन्म धन्य झाला की नरहरी बाबाची गाडी झाला जन्म तिचा धन्य, नरहरी बाबांची गाडी झाला जन्म तिचा धन्य. एकदाच फळाले तिचे सत जन्माचे पुण्य, एकदाच फळाले तिचे सत जन्माचे पुण्य. नरहरी बाबांची गाडी झाला जन्म तिचा धन्य, नरहरी बाबांची गाडी झाला जन्म तिचा धन्य. एकदाच फळाले तिचे सत जन्माचे पुण्य, एकदाच फळाले तिचे सत जन्माचे पुण्य. बालकृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की त्या म्हणीचं काय आगळं वेगळं भाग्य की जेथे ठेवून कोमल पाय स्नान करते आमची माया, मुखाने म्हणे गोविंद जय जय, ती धन्य नानी बाबांची. पवित्र व्हावया कारण सगळे तीर्थे ती धावून, वेदांकडे जिचे महिमान, ती धन्य नानी बाबांची. देहरूप ब्रह्मरूप देहाची एका गोठी, अभक्तांची न लागो दृष्टी, म्हणून स्नान करती लावणी ताटी, ती धन्य नानी बाबांची. गोपाल कृष्ण भगवान माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा. तर रमेश देशपांडेच्या घरी वर्ध्याले श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबाचं 7 दिवस भागवत झालं, काल्याचं कीर्तन झालं आणि बाबांना सांगलं की बा आपलं सामान सर्व गाडीमध्ये ठेवा. त्यावेळेस नरहरी माऊलीच्या सोबत दास काटे म्हणजे माझे आबा आणि गणेश दादा मिरगे होते. येणं सर्व सामान गाडीमध्ये ठेवलं आणि ते तट्टे आणि बाशे गाडीवर बांधले. तेव्हा नरहरी बाबांना सांगितलं की बा ते बाशे अटीच राहू द्या आणि तट्टे आपल्या सोबत घ्या. नरहरी माऊलीने सांगलं ते काम करायचं, मग त्याच्यात काय आहे आणि काय नाही हे काही पायात बसायचं नाही की काऊन अडी बाशे ठेवायचे की काय, हे नरहरी माऊलीने विचारलं नाही. सर्व भक्त गाडीमध्ये बसले आणि गाडी नांजुरे आली. पण काय झालं, 7-8 दिवसांनाच वर्ध्याहून बातमी आली की रमेश देशपांडे देवाच्या घरी निघून गेले आणि श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांनी तिथे जे बाशे ठेवलेले होते त्याच्यावर तेल बांधला आणि स्मशानभूमीमध्ये नेलं. गोपाल कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की. संत हे त्रिकाल ज्ञानी असतात, तेल सर्व समजते, आपल्याला फक्त आताच समजते. पण संत हे पहिले काय व्हायला, आता काय चालू आहे आणि पुढे काय होणार हे सर्वच समजते. याला म्हणतात नरहरी माऊली. की बाबाला माहित होतं की रमेश देशपांडे आता देवाच्या घरी जाणार, म्हणून नरहरी माऊलीनं तेथे बाशी ठेवले की असा हा कृपाळू आहे नरहरी देवा, असा हा कृपाळू आहे नरहरी देवा, कृष्ण भगवान
श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. आणि त्या रमेश देशपांडेले श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांची पहिली आरती आली की आरती नरहरी माऊली कृपा छत्र साऊली अवतारी संत विभूती भोळ्या भावा पावती आरती नरहरी माऊली सुवरे नाकारवंती गावे गावी प्रगट विदेही 14 वर्ष केला देव निकट आरती नरहरी माऊली कृपा साऊली अवतारी संत विभूती भोळ्या भावा पावली आरती नरहरी माऊली. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांचे भक्त खामगावचे डॉक्टर देवघरे तेनं असा नित्यनेम चालू केला की भालेगाव बाजार ती मुक्ताबाईले पायदल दिंडी न्यायची. श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबांच्या कानावर ही बातमी गेली आणि नरहरी माऊलीला एवढा आनंद झाला की कोण आहे तो दिंडी काढणारा आणि त्याला मी डोळ्यानं कधी पाहिजे. म्हणून श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा खामगावले आले. देवघरे डॉक्टरले भेटले आणि श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा गाडीच्या खाली उतरले नाही, गाडीतूनच बोलले. काय बोलले? फक्त एवढंच म्हटलं नरहरी बाबांना की तुम्ही दिंडी काढत असता बा. देवघरे डॉक्टर म्हणाले हो बाबा. नंतर झाली त्याची भेट. बाबा नांदुऱ्याला निघून आले. पुढे काय झालं की ते देवघरे डॉक्टर त्याच्या सासरवाडीले शिरसगाव बंड येथे गेले, अमरावती जिल्ह्यात. तर सासरवाडीतल्या लोकांना म्हटलं की बा तुमच्या भागातला आम्हाला एखादा भागवतकार द्या. तेव्हा देवघरे डॉक्टरनं सांगलं की आमच्या भागामध्ये श्री समर्थ सद्गुरु माऊली नरहरी बाबा खूप सुंदर भागवत करतात आणि कीर्तन बी खूप सुंदर करतात की त्यांच्या कीर्तनामध्ये पंढरीतून विठोबा ऐक्यासाठी येत असते. म्हणून सर्व लोक देहभान विसरून जातात. कोण येते कीर्तन ऐकायला नरहरी माऊलीचा? विठोबा. कसा येते ना विठोबा की माऊलीच्या कीर्तनात विठ्ठल नाचे, गाते तिची पोळी बोल अभंगाचे, गाते तिची पोळी बोल अभंगाचे. नरहरी माझे नरहरी नरहरी माझे नरहरी नरहरी माझे नरहरी नरहरी माझे नरहरी मला पंढरी सोडून सखा पांडुरंग, मला पंढरी सोडून सखा पांडुरंग. इथे कीर्तनी बसून वाजवितो मृदंग, इथे कीर्तनी बसून वाजवितो मृदंग. वेळ लागले त्याला ही भजनाचे, वेळ लागले त्याला ही भजनाचे. गाते तिची पोळी बोल अभंगाचे, गाते तिची पोळी बोल अभंगाचे. नरहरी माझे नरहरी नरहरी माझे नरहरी नरहरी माझे नरहरी नरहरी माझे नरहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. देवघरे डॉक्टरनं सांगलं की तुम्ही अवश्य नरहरी माऊलीचं भागवत घ्या, तुमच्या मनाला खूप शांती भेटेल. ते खरे संत आहे.
त्याच रात्री श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा देवघरे डॉक्टरच्या स्वप्नात आले आणि बाबांनी सांगितलं की बा त्याच्या नादी लागू नका, ते आपलं भागवत घेत नाही. काय झालं की काही दिवसानं ते शिरसगावचे लोक कुंभेफळमध्ये आले. श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाचं भागवत वडाखाली चालू होतं. आले आणि बसले. 5 मिनिटच बसले आणि तेनं पाहिलं की पडणारे लोक तेनं पाहिले आणि त्याच्या मनात वेगळंच काही आलं की कोणी नाचे, कोणी लोळे, कोणी जोराने बडबळे. बाबांचे लक्ष सर्वांकडे, देवरूप झाले सर्वही. हा सोहळा तेनं पाहिला आणि 5 मिनिटांमध्ये ते लोक उठून गेले. देवघरे डॉक्टरला सांगलं की काही आम्हाला त्या वाचं भागवत पाहिजे. तेव्हा देवघरे डॉक्टरला समजलं की नाही, श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांना आपल्याला अगोदर स्वप्नात येऊन सांगितलं होतं. म्हणून नरहरी माऊली खूप मोठे संत आहे आणि त्यावेळेस देवघरे डॉक्टरले श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाची आरती आली की करुणी आरती ओवाळू बाबा नरहरीला, ओवाळू बाबा नरहरीला. आरती घेऊनी पोळा, आरती घेऊनी पोळा, चला जाऊ कीर्तनाला. भजनात नारदी वाचे श्रीरंग, माझे वाचे श्रीरंग. भक्तांचे नाचे, भक्तांचे नाचे, माझा सखा पांडुरंग. भजन कीर्तनाचा हा देव गोपाळा, हा देव गोपाळा. हाती घेऊनी पुढा, हाती घेऊनी पुढा, चला जाऊ कीर्तनाला. करुणी आरती वाळू बाबा नरहरीला, वाळू बाबा नरहरीला. हाती घेऊनी पुढा, हाती घेऊनी पुढा, चला जाऊ कीर्तनाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. जळगाव नाहटेले नरसिंग महाराजांच्या पुण्यभूमी अकोट तालुक्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण चालू होतं आणि त्या भक्ताईले श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाचं कीर्तन पाहिजे होतं. म्हणून त्या भक्ताईनं काय केलं की 7-8 जणांना एक स्पेशल गाडी केली आणि ते सर्व भक्त मंडळी रोटीला आले. माझ्या घरी आले, पण माझ्या आबा घरी नव्हते. ते वावरात जायला होते, कापूस यायचे. थोड्या वेळानं आबा घरी आले आणि त्या भक्ताईनं सांगितलं की नरहरी माऊलीचं कीर्तन आम्हाला पाहिजे, तुम्ही आमच्यासोबत चला नांदुऱ्याला. माझ्या आबा त्या गाडीत बसले आणि गाडी नांदुऱ्याला जायला निघली. गाडी तासगावात आली आणि तेवढ्यात काय झालं, त्याच गावातील श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांची निंदा करणारा, बाबाचा कट्टर विरोधी माणूस हरिभाऊ वेरुळकर त्या ठिकाणी आला आणि माझ्या आबाला म्हणते की आबा, मी येऊ का नरहरी बाबाच्या आश्रमामध्ये. माझ्या आबाला एवढा आनंद झाला की बाबाचे भक्त असे आहे की एखादा माणूस जर घरी जात असला तर बाबाचे भक्त म्हणतात त्याले की अरे थांब, नको जाऊ घरी, चल जाऊ आश्रमावरी. 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 चल जाऊ आश्रमावरी, चल जाऊ आश्रमावरी. म्हणू जय माझे नरहरी. अरे थांब, नको जाऊ घरी, चल जाऊ आश्रमावरी. अरे थांब,
अरे घरी जाऊ नको, श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांच्या आश्रमात तू चाल. तर हरिभाऊ वेरूळकरनं तर आबाले डायरेक्ट असंच म्हटलं की मी आश्रमात येऊ काय. माझ्या आबाले खूप आनंद झाला आणि ते सर्व भक्त मंडळी गाडीत बसली आणि गाडी पुढे निघली. मग की राही नांदुरा या नगरात माय माझी नरहरी, राही नांदुरा या नगरात माय माझी नरहरी, येते भक्तांना संकटी घात माय माझी नरहरी, येते भक्तांना संकटी घात माय माझी नरहरी, राही नांदुरा या नगरात माय माझी नरहरी, राही नांदुरा या नगरात माय माझी नरहरी, येते भक्तांना संकटी घात माय माझी नरहरी, येते भक्तांना संकटी घात माय माझी नरहरी. विठ्ठला होऊन जाईन तिरे गंगांगाचा धारा, होऊन जाईन तिरे गंगांगाचा धारा, तेथे मीरा धारा रे, तेथे गंगा धारा, मीरा धारा रे, तेथे गंगा धारा, हरी मुक्ती करा कनात माय माझी नरहरी, येते भक्तांना संकटी घात माय माझी नरहरी, येते भक्तांना संकटी घात माय माझी नरहरी, राही नांदुरा या नगरात माय माझी नरहरी, राही नांदुरा या नगरात माय माझी नरहरी, येते भक्तांना संकटी घात माय माझी नरहरी, येते भक्तांना संकटी घात माय माझी नरहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा. हे सर्व भक्त मंडळी नांदुरेच्या आश्रमात गेले. श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा पटांगणात उभे होते. जसं काही श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा या भक्ताची वाट पाहत होते की वाट पाहे उभा नरहरी देव, वाट पाहे उभा नरहरी देव, वाट पाहे उभा नरहरी देव, वाट पाहे उभा नरहरी देव. चैतन्याची सेवा आश्रमात, चैतन्याची सेवा आश्रमात, वाट पाहे उभा नरहरी देव, वाट पाहे उभा नरहरी देव. चैतन्याची सेवा कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. नरहरी बाबा पटांगणामध्ये उभे होते आणि काही भक्त मंडळी काम करत होते. एकूण एक रेतीचा गंज होता आणि तो रेतीचा गंज तिकडल्या बाजूला टाकून होता. नरहरी माऊलीचे काम असेच असत की काही काम नसलं तर रिकामा अर्धघडी राहू नको. जर तुम्ही 2 दिवसाने गेले तर रेतीचा गंज जर इकडे असला, त्याच्या 2 दिवसांनी गेले तो रेतीचा गंज तिकडे, काही काम नसलं तर तो रेतीचा गंज डबल तिकडे, म्हणजे बाबाजी रिकामं काही करणं नव्हतं. जसे भक्त मंडळी गेले आणि नरहरी बाबांना पाहिलं तसे बाबा म्हणतात, आता आले बा काम करणारे खास लोक, चला व्हा आता तुम्ही एकांगे, हे भक्त करता आता काम. जसं नरहरी बाबांना असं म्हटलं, माझे आबा गेले कामाला लागले, गोरडे महाराज कामाला लागले, बाकीचे जी मंडळी होती त्याला असं वाटलं बी काय आपले पांढरे कपडे गातील सगळे, काय अडी कीर्तनाची तारीख घ्यायला आलो,
मग काय बाबाने हे काम लावले, पण त्याची तेलच सरम लागली. श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाची ती तपश्चर्या, बाबाच्या चेहऱ्यावरचं तेच पाहून ते भक्त मंडळी कामाला भिरली. आणि त्या भक्त मंडळीमध्ये जे हरिभाऊ वेरुळकर होते ते कामाला भिरले. ते हरिभाऊ वेरुळकर वावरातून येत होते. तेनं जेवण करेल नव्हतं, ते खूप भूक लागेल होती. पण आता करतील काय, लागले कामाले, मग अधिकच जोरानं भूक लागली. मग बाबांनी म्हटलं बस झालं बा, आता काम काही करू नका. बाबा मंचकावर बसून राहिले की लोड उशा मागे टेका या बाजूला, त्यावरी बैसला स्वामी माझा. बाबा बसले आणि त्या भक्त मंडळीने सांगलं कसं काय झालं बाई याचं. त्यानं सांगलं की बाबा तुमची कीर्तनाची तारीख पाहिजे. लगेच श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांनी कीर्तनाची तारीख दिली आणि सर्व भक्त मंडळीले चहा पाणी झालं. आणि आता भक्त मंडळी घरी जाणार तर हरिभाऊ वेरुळकरच्या मनात आलं की काय लोक म्हणतात की आश्रमातली भाजी खूपच चांगली होते, त्यात लसण नसते, कांदा नसते, वांग नसते, मसालाही नसते, पण ते भाजी खूपच चांगली होते. पण काय आता आपल्याला ते खायला भेटत नाही. तेवढ्यात नरहरी बाबा म्हणतात की थांबा बा, खायचं करून जा. की नरहरी माऊलीच्या आश्रमात कोणी गेलं तर बाबा त्याने जेवण करायशिवाय पाठवत नव्हते. की किती आनंदाने आई तू जवळ घेत होती, खायाच केलं काय विचारत होती, कधी येते तुझी आठवण भारी, किशोर झाला का सारीच मातीवर गेली, एक माझे आई एक माझी आई, श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा. सर्व भक्त मंडळींनी जेवण केलं. नंतर जळगाव नाट्याची मंडळी जळगावला निघून गेले. माझ्या आबा रोटीले आले आणि हरिभाऊ वेरुळकर दादगावले गेले. पण काय झालं की जैसा खाएगा अन्न वैसा बनेगा मन. त्या आश्रमातलं अन्न त्या हरिभाऊ वेरुळकरनं सेवन करेल होतं. म्हणून काय झालं की रात्रभर त्या हरिभाऊ वेरुळकरले नरहरी बाबा दिसले आणि त्या हरिभाऊ वेरुळकरले नरहरी माऊलीची आरती आली. लगेच त्या आरती त्या वानं लिहून घेतली आणि रोटीले आले. सकाळीच आले. माझे आबा तोंड धुत होते. आले आणि आबाला म्हणत की आबा मला नरहरी बाबाची आरती आली. आबा आश्चर्याने पाहत बसले की जो माणूस श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाची निंदा करत होता, बाबाले काही काही म्हणत होता, बाबाच्या भक्ताले चिपोडीवाली गँग असं म्हणत होता आणि त्या भक्ताले त्या माणसाला नरहरी माऊलीची आरती आली. माझ्या आबा म्हणायचं बा. तेवढ्यात त्या बानं आरती चालू केली की जे त्या आरती प्रत्येकाच्या घराघरात म्हटले जाते, आश्रमामध्ये म्हटल्या जाते. आणि एवढंच काय तर पूर्ण भारतभर त्या आरती होणार आहे की आरती नरहरी बाबा. समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. माझ्या आबांनी त्या आरती ताबडतोब त्या बाजूचा तो कागद घेतला आणि श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाच्या आश्रमामध्ये गेले. श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा मंचकावर बसलेले होते डोळे लावून. पण माय बापा हो, नरहरी माऊली डोळे लावून कोणाला पाहत होते.
आपण जर डोळे लावले तर आपल्या डोळ्यापुढे काय येते? म्हैस येते, आपलं वावर येते, संसाराचं गचागच भरलेलं गठोड आपल्या पुढे पडते. पण श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा डोळे लावून कुणाला पाहत होते? की सहजासनी बसली माझी मायाती नरहरी, सहजासनी बसली माझी मायाती नरहरी, डोळे लावून पाहते खरं डोळे लावून पाहते खरं समाधान वाटते तिच्या वाळावे देवासहित हे पंचप्राण, हो देहासहित हे पंचप्राण, हो देहासहित हे पंचप्राण. सुंदर झाली मोठी गोष्टी बसली भक्ताच्या रोमरोमी, जाऊनी पडलो मांडीवर तिच्या शेखर लाडके सारे आम्ही, उडालो आम्ही सारे आनंदाच्या सागरी, उडालो आम्ही सारे आनंदाच्या सागरी, डोळे लावून पाहते खरं डोळे लावून पाहते खरं सहजासनी बसली माझी मायाती नरहरी, सहजासनी बसली माझी मायाती नरहरी, डोळे लावून पाहते खरं डोळे लावून पाहते कृष्ण भगवान की माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. माझे आबा नरहरी माऊलीच्या आश्रमात गेले. बाबा बसलेले होते. नंतर आबांनी सांगलं की बाबा, आमच्या गावातील हरिभाऊ वेरुळकर येले तुमची आरती आली. बाबा म्हणायचे बा. माझ्या आबांनी म्हणून दाखवली. नंतर नरहरी बाबांनी सांगितलं की बा, हे आरती आपल्याला प्रकाशित करायची. लगेच माझ्या आबा खामगावले गेले. मधुभोग क्षीरसागर याच्या छापखान्यामध्ये 1000 प्रती काढल्या आणि भाविक भक्तांना वाटून दिल्या. काही दिवसांनी माझ्या आबा हरिभाऊ वेरुळकरले म्हणतात की श्रीराम महाराजांची जी आरती आहे त्या चालीवर आपल्याला नरहरी माऊलीची आरती पाहिजे. लगेच हरिभाऊ वेरुळकरनं लिहून दिली की आरती ओवाळी तू तुम्हा नरहरी बाबा, तुमच्या रूपाने दिसतो आम्हा पांडुरंग उभा. नरहरी माने, नरहरी माने, नरहरी माने, नरहरी माने, नरहरी माने.
बाबाचे भक्त आनंद कोल्हे तेले नरहरी बाबाची आरती आली. की आरती नरहरी बाबाची महान अद्भुत संताची. आता तुम्ही म्हणताल काय सगळ्या आरत्या माणसेले झाल्या? नाही, बाईले नरहरी बाबाच्या आरत्या आल्या. बाई म्हणजे गंमत नाही. आणि आपल्या भारत देशामध्ये अशा स्त्रिया होऊन गेल्या की बापरे, की झाशीच्या राणीचा एक हात तुटला तरी एका हातानं तिनं 150 इंग्रज मारले. आपण असं म्हणतो की तू नसतास तर दिसला नसता मंदिराचा कळस, तू नसतास तर दिसली नसती दारी पुढस, तू नसतास तर दिसला नसता सौभाग्यवतीच्या तिलक कपाळी, तू नसतास शोभा तर झाली असती संस्कृतीची घोडी. पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांना कोण घडवलं? जिजामाते. ओ सखूबाई, की त्या सखूबाईले देवानं सांगलं की सखू तू पंढरपूरले जाय. आणि देवानं स्वतःच्या हातानं खांबाले बांधून घेतला आणि सखूबाईला सांगलं सखू जाय तू पंढरपूर. तुमच्या गावामध्ये तुमच्या घरामध्ये असा कायदा काढला, कोणी जर पाहुणा आला तर त्याला चहा पाणी राहू द्या आणि त्याला म्हणा भाऊ आमच्या घरचा असा कायदा आहे की पहिला हा फळा हातात घ्या, हे घर झाडा, मग आम्ही तुम्हाला चहा करू. किती राग येईल त्याले. तो घरी जाईल तर डबल मागे पाहणार नाही, तुम्हाला फोन बी करणार नाही. पण विठोबानं असे कामं केले की जनाबाई झाडत होती आणि विठोबा तो कचरा भरत होते की झाड लोट करे जनी.
पिंपळखुटा धांडे म्हणून एक गाव आहे की श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाचं त्या गावावर एवढं प्रेम होतं की श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा त्या गावातल्या कुत्रेवर माजरेवर कधी रागावले नाही. अशी त्या गावाची ख्याती आहे की बाबाच्या आवडीचं एक गाव पिंपळखुटा रात्रन दिवस चाले कटी भजनाचा सपाटा असं ते गाव. आणि त्या गावामध्ये श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांचे 3 आश्रम आहे. एक वैकुंठधाम आश्रम, एक ज्ञानोबा माऊली आश्रम आणि एक गुलाबराव माऊली आश्रम. त्या गावामध्ये एक नर्मदाबाई जाधव म्हणून श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांची भक्त होती. आहे श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबा त्या बाईले नवाबाई असं म्हणत होते. ते बाई दर गुरुवारी श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांच्या कीर्तनाला येत होते. आणि एक दिवस ते बाबाच्या कीर्तनाला आली, मग घरी आली आणि तिच्या पतीने तिला खूप मार दिला. तो दारू पेत होता. तिला खूप जखमा झाल्या आणि तरी तिनं हिंमत सोडली नाही. तशीच श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांच्या वैकुंठधाम आश्रमात आली. आश्रमामध्ये श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबांच्या फोटोपुढे भजन करत बसली. आमचा पूर्ण परिवार त्यावेळेस वैकुंठधाम आश्रमात होता. पण आमच्या पूर्ण परिवारातलं कोणीच नरहरी माऊलीच्या मांडीवर पडलेलं नव्हतं. ते नवाबाईनं भजन केलं आणि तिला पडायचं झालं आणि तिले श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाची आरती आली की जे बाई कधी शाळेत जायला नाही, जिला काही ज्ञान नाही, त्या बाईला नरहरी बाबाची आरती आली की आरती नरहरी बाबाची महाराजा समर्थाची महादोषी उद्धराया अवतरले ऋषिकेशी आरती नरहरी बाबाची गावोगावी आश्रम केले हरिपाठ भजन दिले ज्ञानोवादी निंदताना बाबा बहु कष्टी झाले आरती नरहरी बाबाची महाराजा समर्थाची महाऋषी उद्धराया अवतरले ऋषिकेशी आरती नरहरी बाबाची. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरू नरहरी बाबा की जय. अशा श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी बाबाच्या 10 आरत्या. पण आता आपला वेळ होत आला. आता आपला वेळ झाला. म्हणून आजचा दिवस कसा आहे की देवाला मागणी मागू आपण. श्री समर्थ सद्गुरू माऊली नरहरी माऊलीला एकच मागणी मागू की राहू देवशीच तुझ्या पदराची सावली, राहू देवशीच तुझ्या पदराची सावली, चरणी तुझ्या रे दादा नरहरी माऊली, चरणी तुझ्या रे दादा नरहरी माऊली, देवशीच तुझ्या पदराची सावली, राहू देवशीच तुझ्या पदराची सावली, चरणी तुझ्या रे दादा नरहरी माऊली, चरणी तुझ्या रे दादा नरहरी माऊली. एवढे जाणे तुला मागणे माझे, ठाई ठाई दिसावे मला दिव्य रूप तुझे, दिव्य रूप तुझे, विळतो विसावा जीवा तुझ्याच बाहुली, विळतो विसावा जीवा तुझ्याच बाहुली, चरणी तुझ्या रे दादा नरहरी माऊली, चरणी तुझ्या रे दादा नरहरी माऊली.
मनाची धावत मुंतली माझ्या चंचल मनाची धावत मुंतली चरणी तुझ्या देवी जगानय हरी माऊली चरणी तुझ्या देवी जगानय हरी गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु हरी बाबा की जय. गीता संत गीता देव गीता मुक्तीचे वैभव अर्जुनाला भय संसाराचे गेले श्रवण पठन करिता प्राप्त ब्रह्म सायुज्यता अर्जुनाला उपदेशिले भय संसाराचे गेले म्हणे नरहरी शेषशाही म्हणे नरहरी शेषशाही गीता ब्रह्म रूप पाही. राजे श्रीराम मुंडे व श्री प्रमोद बोर्डे व श्री विठ्ठल हजारे. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. जैन व्यवस्था केली ते सहादेव मिरगे व श्री गजानन काळे संजय काळे व श्री देवेंद्र भोंडे. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.